हाय गाईज, गुड आफ्टरनून. दुपार झालेली आहे. आता दुपारचं काही नाश्ता वगैरे काहीतरी खायला बनवते, कारण की आज तर मंगळवार आहे, उपवास आहे. साबुदाणा सकाळीच मॉर्निंगला भिजत टाकलेला होता. आता थोडंसं साबुदाणाच बनवते, कारण संध्याकाळी परत जेवायला काही ना काही बनवावं लागेल. त्या हिशोबाने साबुदाणा उपवासासाठी ठीक आहे. तसं पण आम्ही उपवासाला का काही खात नाही, पण आता बनवत आहे. साबुदाणा भिजलं का पहिले बघते. साबुदाणा काय थोडासा जुना असल्यामुळे साबुदाणा भिजत नाही. बाकी सर्व तयारी माझी झालेली आहे. मिरच्या वगैरे सगळं काही रेडी आहे. आता थोडासा साबुदाणा हे करून घेते, म्हणजे ते कसं पूर्ण चिटकलेलं आहे ते व्यवस्थित करून घेते. शेंगदाणे वगैरे भाजून घेते. आता शेंगदाणे भाजल्यानंतर शेंगदाणे थोडेसे काहीच खराब झालेले होते, कारण की त्याला थोडंसं नाही का जास्त जुने शेंगदाणे असले का प्रॉब्लेम असतो. शेंगदाणे निवडून आणि भाजून घेते, कारण की शेंगदाण्याचा कूट काय मी रेडी केलेला नव्हता. पण पहिले जे घाण शेंगदाणे आहे ते काढून फेकून देते. शेंगदाणे भाजून झाले का म्हणजे टेन्शन नाही, कारण की लाईट कधी पण जाऊ शकते. लाईटीचा काय आता भरोसा नाही आहे, कारण आमच्या इकडे काही जरा लाईट जातेच. काल रात्री पण आमच्या इथे लाईट गेलेली होती. लाईटीचा प्रॉब्लेम कधी काय होईल सांगू शकत नाही. त्याच्यापेक्षा पटापट आवरून घेते. आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे भाजले म्हणजे कसं टेन्शन नाही, कारण लाईट गेली तरी काही प्रॉब्लेम नाही. मिरच्या वगैरे, मिरच्यांची देठं काढून घेते. मिरच्या काही खराब झालेल्या होत्या 2-3. म्हटलं आता खाली पाऊस चालू आहे, खाली जाण्यापेक्षा इथेच जे आहे ते यूज करू. अशा पण आम्ही अख्खे शेंगदाणे थोडेसे खरबुडेत टाकतो आणि त्याच्यानंतर मिरच्या पण खरबुडेत टाकतो. आता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत. मिक्सर वगैरे लावून घेते. मिक्सर कारण पटकन लावून पटकन, आता लाईटीचा काही भरोसा नाही आहे. मिक्सर लावून पटकन कूट बारीक करून घेते. गाईज वनारके असल्यामुळे सगळ्या गोष्टी खूप इकडनं तिकडनं ॲडजस्ट करावं लागतात. रूम छोटी आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. किचन आमचा खूप छोटा आहे, व्हिडिओमध्ये समजलंच असेल तुम्हाला. खूप थोड्या याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागतं. मॅगी तर खूप ॲडजस्ट करते. लहान मुलांना माहिती आहे, तुम्हाला खेळायला पेस्ट लागतो चांगलाच, पण बिचारी खूप ॲडजस्ट करते. स्वतःचं घर करण्यासाठीच हा सगळा प्रयत्न चालू आहे. बघू, तुमच्या सपोर्टने सर्व काही होईल. हे बघा, बाकी आता मिक्सरमधून शेंगदाणे लावून घेते. झालेले आहे. शेंगदाण्याचा कूट रेडी आहे. मिरच्या पण मी कापून वगैरे घेतलेले आहे. आता शेंगदाणे टाकून घेते. गॅस पेटवलेला आहे मी. पटकन मीठ वगैरे मी आत्ताच टाकून घेते, कारण की त्याच्यात आहे ना काहीच अंदाज कळत नाही. कधी कधी मीठ जास्त होऊन जातं आणि मला काय माहिती माझा प्रॉब्लेम आहे की हातातून माझ्या जरा मीठ जास्तच पडतं. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात सबस्क्राईब करा गाईज, सपोर्ट करा. बटाट्याचे साल वगैरे काढून थोडंसं बटाटा पण टाकून घेते, कारण की बटाटा आम्हाला नाही आवडत दोघांना. पण आमची मॅगीला एक बटाटा खायला लागतो त्याच्यातनं, कारण साबुदाणा तिला देऊ शकत नाही. पोटामध्ये खूप प्रॉब्लेम होतो आणि तसं पण साबुदाणा तिला आवडतो तरी आपण देऊ शकत नाही, कारण की ती पूर्ण म्हणजे नाही का तिला पचत नाही त्या गोष्टी जास्त हार्ड. मी तिला शक्यतो गाईज म्हणजे सर्व काही तुम्हाला मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर तिला मी सर्व काही मिक्सरमधनं काढून वगैरे तिचं सर्व असं म्हणजे हे करून ठेवलेलं आहे लापसीसारखं. हे बघा, साबुदाणा तर भिजलेला आहे. आता बटाटा कापून घेते, मग मिरच्या टाकून घेते पटापट. मोबाईल वगैरे पकडून काही सर्व ॲडजस्ट करावं लागतं आहे, थोडंसं समजून घ्या. बाकी तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. तेल टाकून घेतलेलं आहे, हे साबुदाणा आहे. आता मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मिरच्यांबरोबरच मी आता बटाटे पण टाकून घेईल. बटाटे तर लगेच परतल्या जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण साबुदाण्याचा थोडासा मला डाऊट आहे, कारण तो म्हणजे नाही का जुना साबुदाणा नवा साबुदाणा असल्यावर बोलता भिजत नाही वगैरे नाही का, त्याच्यामुळे तो थोडासा कच्चाच आहे.
तर तो काही भिजलेला नाही आहे. जशी काय तशी साबुदाण्याची खिचडी थोडीफार रेडी झालेली आहे. सर्व केलं आहे. आता आम्ही खायला बसलेलो आहे. नंतर दुपारी आता बघा यांची मस्ती, दोघांची किती मस्ती चालू आहे. हे बाप लेकी एवढे मस्ती करतात ना दोघं जण. थकून पाणी पण मागलं, दे मम्मा पाणी दे. पाणी पण दिलं बघा तिला. एवढी मस्ती नाही यांची. गाईज 1 मिनटं आराम नाही आहे, झोप नाही, काहीच नाही, नुसती मस्ती बघा. नो तेव्हा टी व्ही बंद नको करू सांगते मी तिला. बोलली मी टी व्ही बंद करते. बोलते टी व्ही नको बंद करू. मॅगी खूप मस्ती करते. आता तिचा डान्स चालू होईल तेव्हा. रानो मुंबई की रानो, त्याच्यावर डान्स करते ती. बघा कसा डान्स चालू आहे तिचा. प्रत्येक गोष्टीत पप्पा लागतो आम्हाला. पप्पा नाच तेव्हा पप्पाला पण नाचवते ती. ते बघा ची मस्ती म्हणजे विचारू नका, खूप मस्ती असते गाईस तिची. बाकी गुड बाय, संध्याकाळ भेट.